व्यासपीठावरचे सगळे मान्यवर आणि समोर बसलेले श्रोतेगण यांना नमस्कार करतो. मला आता या कार्यक्रमाला मी लगेच होकार दिला याच्याबद्दल त्यांनी फार कौतुकाने उद्गार काढले आहेत. पण मला अत्यंत मनापासून वाटतं असं की या आपल्या समाजामध्ये आत्ता डाव्या विचारसरणीचं जितकं प्रभाव आहे तो त्याचा कल इतका असा एकीकडे झालेला आहे की दुसऱ्या बाजूचं कोणी ऐकून घ्यायला तयारच नाहीये. सगळ्यात मोठी विचार स्वातंत्र्यावर गदा ही विचार स्वातंत्र्य या संज्ञेमध्येच लोक ती बात करतात. म्हणजे ती संज्ञा वापरूनच तुमचं विचार स्वातंत्र्याला कसा आळा घालता येईल असं या विचारसरणीच्या लोकांनी आणि मी हे अगदी जवळनं बघितलेलं आहे. कारण पुरोगामी आणि तथाकथित पुरोगामी याच्यामध्ये विस्तव आणि पाण्यात जितकं अंतर आहे तितकं अंतर आहे. मला असं वाटतं की पुरोगामी मीही आहे, पण तथाकथित पुरोगामी ही एक फार मोठी जमात वाढत चालली आहे. याचं कारण जसं डॉक्टर शेवडे आणि म्हणजे दोन्ही डॉक्टर शेवडे यांनी सांगितलं की मूळ संदर्भापर्यंत न जाता मतं ठोकून द्यायची आणि ती बनवायची, याला एक धाडस लागतं. म्हणजे मी 9वीत असेपर्यंत मी असं म्हणायचो की मी नास्तिक आहे आणि पुढे त्याच्यानंतर मात्र मी अज्ञेयवादी आहे असं सांगतो. कारण मला अजून माहितीच नाहीये. ज्या गोष्टीतलं आपल्याला माहीत नाही ते आपल्याला माहीत नाही हे सांगण्यात काहीही कमीपणा नाही आणि त्याच्या छटा समजून घेण्याच्या, सत्याच्या सगळ्या छटा समजून घेण्याचं एक विनम्रता आपल्याकडे असली पाहिजे. हे माध्यमांमुळे आणि नंतर समाज माध्यमांमुळे ही भावना जवळपास नष्ट झालेली आहे. प्रत्येक जण प्रत्येक विषयावरचं आपलं मन ठोकून देतोय आणि ते अंतिम सत्य मानतोय. ही एक अत्यंत केओटिक अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग असं होतं की प्रत्येक आर्ग्युमेंट ही केवळ एकमेकांना नावं ठेवण्यापुरती सुरू होते. लोक म्हणजे मी जरा नरेंद्र मोदींच्या बाजूने बोललो की लोक मला भक्त म्हणणार. आता भक्त म्हटलं की पुढे मी काहीही म्हटलं आणि कितीही काही बोललो आणि वस्तुनिष्ठ जरी एक माझी बाजू मांडली तरी त्याला काही अर्थच उरत नाही. कारण तो माणूस समोरच्याने ठरवलेला आहे की मी भक्त आहे. या सगळ्या काळामध्ये समजा आपण दुसरी बाजू मांडलीच नाही या सगळ्याला कंटाळून, तर मग मात्र परिस्थिती आपल्या हाताबाहेर ती जाणारच आहे आणि त्याच्यासाठी आपण जबाबदार असणार आहोत. तर आपण जबाबदार असू नये या परिस्थितीला आणि म्हणून या दोन गोष्टी म्हणजे हे पुरोगामी मंडळी काय करतात ते आपल्या लक्षात येण्याकरता हे प्रहार किंवा पोलखोल सारखं लिखाण सातत्याने तुमच्या समोर येणं हे गरजेचं आहे. आणि मी अशी एक आपल्याला विनंती करेन की हे फक्त लिखाणापुरतं मर्यादित करू नका, तर याचं ऑडिओ बुकही करा. लोक आता जितके ऐकतायत तितकं ते वाचत नाहीयेत. आनंद रंगनाथन नावाचे JNU मधले एक प्राध्यापक आहेत आणि ते शास्त्रज्ञही आहेत. अजिबात JNU मधनं न शोभणारं असं व्यक्तिमत्व आहे ते. खरं म्हणजे तुम्ही जी JNU ची प्रतिमा आता सांगितली लोकांना जी सत्यही आहे. आनंद रंगनाथांनी परवा टीव्हीवर एक फार चांगलं वाक्य म्हटलं.
एका देशाचं प्रारब्ध किंवा प्राक्तन हे त्या देशाचा इतिहासही जितकं ठरवत नाही, तितका तो इतिहास तुमच्यापर्यंत कसा पोहोचवला गेलेला आहे आणि तो कसा शिकवला गेलेला आहे हे ठरवतं. आणि आपल्याला इतिहास इतका ढोबळ करून सांगितलेला आहे, इतिहास ढोबळ करून सांगितला आहे, त्यामुळे वर्तमान ढोबळ करून सांगणं हे त्यातनं आलंच. मी खरं तर कुठल्याही विचारसरणीचा किंवा असा नाही, माझं आणि माझ्या संगीताचं चांगलं चाललं होतं, खरं तर बरं चाललं होतं. पण चिपळूणच्या साहित्य संमेलनामध्ये मला झालेल्या एक घटनेमुळे मला असं लक्षात आलं की आपण कुठली भूमिका न घेणं हे अत्यंत धोकादायक आहे आपल्या स्वतःला, आपल्या पुढच्या पिढीला आणि संपूर्ण समाजाला. कारण संगीतकार मी असलो तरी संगीत एका व्हॅक्यूम मध्ये निर्माण होत नाही, त्याला सामाजिक संदर्भ असतात. मराठी अभिमान गीत झालं तर त्याला एक सामाजिक संदर्भ आहे. आणि कुठलंही संगीत किंवा कुठलीही कलाकृती ही मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन माणसांच्या मनांना स्पर्श करते, त्यांच्या आयुष्याला स्पर्श करते, त्यांच्या आयुष्याची दिशा बदलते सुद्धा कधी कधी. झालं असं की डॉक्टर मोहन भागवतांचं एक वक्तव्य हे साधारण 2012-13चा सुमार असावा. त्यांचं सगळ्या वर्तमानपत्रात असं आलं की स्त्रियांची जागा ही केवळ स्वयंपाकघरात आहे, असं एक वक्तव्य छापून आलं सगळ्या वर्तमानपत्रात. आणि माझ्या मनात आलं की असं कोण इतकं मूर्खासारखं बोलू शकतं या काळात. बरं, डॉक्टर माणूस आहे, असं कसं बोलले. पण तोपर्यंत युट्यूब नावाची गोष्ट आली होती, त्यामुळे मी सहज ठरवलं की आपण डॉक्टर भागवत काय म्हणतायत ते जरा ऐकूया त्यांच्यातून. असं कसं म्हणाले ते की स्त्रियांची जागा ही केवळ स्वयंपाकघरात आहे. म्हणून मी ते वक्तव्य ऐकलं आणि माझ्या असं लक्षात आलं की डॉक्टर मोहन भागवत बरोबर उलट्या अर्थाचं विधान त्यांनी केलं होतं की स्त्रीची जागा हिंदू संस्कृतीत ही फक्त स्वयंपाकघरातली नसते. त्यांनी विवाह एक कॉन्ट्रॅक्ट आणि विवाह एक संस्कार याच्यात एक भेद केला होता आणि त्याच्यावर ते बोलत होते. आणि त्याच्यात त्यांचा वाक्याचा गर्भार्थ हा पूर्ण विरुद्धार्थी होता जो छापला होता. चिपळूणच्या संमेलनात माझा एक पत्रकार मित्र ज्यांनी सुद्धा ते भाषण रिपोर्ट केलं होतं, त्याला मी विचारलं तुम्ही असं का छापलं, बरोबर उलट अर्थ प्रतीत होईल. पहिल्यांदा तो म्हणाला नाही ते असंच म्हणाले होते. म्हटलं नाही ते असं म्हणाले, मी ऐकलं त्यांचं भाषण ऐकलं. नाही अरे ते असंच म्हणाले होते. म्हटलं नाही ते बरोबर उलट अर्थ, मला कळत नाही का, मला कळतं, मी त्यांच्याकडनं ऐकतोय. तर तो म्हणाला नंतर, आणि हे वाक्य नीट आहे का, तो म्हणाला नाही असतील रे पण त्यांची लायकी तीच आहे. तर मी त्याला विचारलं ठीक आहे बरोबर, त्यांची लायकी तीच आहे असं तुझं मत आहे आणि त्या मतावर काही माझा अधिकार नाही, पण मी तुझा वाचक आहे तर माझी लायकी काय, माझी लायकी ही आहे का की तू माझ्याशी खोटं बोलावंस, तू मला असत्य सांगावंस, ही माझी लायकी आहे का. म्हणजे साधारण सिरियल बनवणारे लोक त्यांच्या प्रेक्षकांना जितकं मूर्ख समजतात तितकं मूर्ख तुमच्यापर्यंत बातम्या देणारे लोक तुम्हाला समजत असतात. किंवा ते या एका गुरमीत असतात की मी काहीही म्हटलं तरी लोकांना पटेल, कारण हेडलाईनच्या पलीकडे ते वाचणारच नाहीये. हेडलाईनच्या पलीकडे बातमी वाचतील जास्तीत जास्त, बातमीच्या पलीकडे तर काहीच वाचणार नाही. मूळ संदर्भ शोधेपर्यंत त्यांचा जो धीर आहे तो पूर्ण संपेल आणि ते मूळ संदर्भापर्यंत न जाताच आपलं मत बनवतील, याचा त्यांना अत्यंत एक आत्मविश्वास आहे.
त्या दिवसापासून माझी भूमिका माध्यमांकडे बघण्याची बदलली. मी अतिशय सावध झालो की आपण कशावर विश्वास ठेवतोय आणि कशावर आपलं मत नोंदवतोय. 2014 साली राजकीय घटना इतक्या झपाट्याने बदलत होत्या, म्हणजे ते बदलणारच होत्या, तसं ते वातावरण झालं होतं. आता हे नाव घेऊन सांगायला हरकत नाही कारण ते रेकॉर्डवर आहे, पण राजदीप सरदेसाई ही नरेंद्र मोदींची सभा कव्हर करण्यासाठी म्हणून अमेरिकेला गेले होते. मॅडिसन स्क्वेअर गार्डनला ती सभा होती आणि त्या सभेच्या आदल्या दिवशी राजदीप सरदेसाईंनी एक ट्विट केलं होतं. त्यांनी असं लिहिलं होतं की नरेंद्र मोदी इथे येणार आहेत, याच्यात भक्तांमध्ये सोडून, बरं मला एक कळत नाही की साधे लोक आहेत, जे सामान्य लोक आहेत, त्यांनी भक्त वगैरे असे शब्द प्रयोग केले तर मी समजू शकतो. जे स्वतःला विचारवंत समजतात ते हे इंग्रजीमध्ये त्याला नेम कॉलिंग असा शब्द आहे की सरळ सोड आपलं लेबल चिकटवायचं भक्त म्हणून, ते विचारवंत लोक असं कसं करू शकतात. ठीक आहे, त्याच्यावर आपण नंतर बोलू. पण भक्तांमध्ये सोडून नरेंद्र मोदी इथे आलेत याच्याबद्दल काहीही अमेरिकन समाजामध्ये रस नाहीये आणि इथल्या वर्तमानपत्रांमध्ये फ्रंट पेजवर सोडा बातमीही नाही अख्ख्या वर्तमानपत्रामध्ये. मी पूर्ण न्यूयॉर्क टाइम्स चालला आणि न्यूयॉर्क टाइम्समध्ये उल्लेख नाहीये की मोदींची आज सभा आहे. आता तोपर्यंत मी सावध झालो होतो, त्यामुळे मी न्यूयॉर्क टाइम्सची ई आवृत्ती बघितली. पहिल्या पानावर उजव्या कोपऱ्यामध्ये बातमी होती की नरेंद्र मोदी आज मॅडिसन स्क्वेअर गार्डन मध्ये एक सभा घेणार आहेत आणि बरेच लोक अपेक्षित आहेत त्या सभेला, फ्रंट पेजवर. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ एक की राजदीप सरदेसाई हे अत्यंत इनकॉम्पिटंट पत्रकार आहेत. ज्या पत्रकाराला पहिल्या पानावरची बातमीच दिसत नाही आणि तो ट्विट करतो, तो प्रचंड प्रमाणात इनकॉम्पिटंट तरी असला पाहिजे किंवा अत्यंत खोटारडे तरी असले पाहिजे. या व्यतिरिक्त तिसरं काही असेल तर तुम्ही मला सांगा, पण तिसरं काही असेल असं मला वाटत नाही, कारण मी एका गाण्यामध्ये कुठेतरी चूक केली तर तुम्ही मला माफ कराल. माझ्या प्रत्येक गाण्यामध्ये मी समजा बेसूर गायकांकडनंच गाऊन घेतलं तर तुम्ही मला माफ कराल किंवा तुम्ही म्हणाल की हा संगीतकार आहे चांगला, पण पत्रकारांना ती सूट आहे बाबा. ते सतत आपल्याशी खोटं बोलत राहतात आणि तरी त्यांना विचारवंत पत्रकार आपण म्हणत राहतो. पत्रकार म्हणजे जर्नलिस्ट, म्हणजे जर्नल म्हणजे जे झालेलं आहे ते नोंदवणं, याच्यातला काही प्रकारच नाही. म्हणजे इतकी फॅन्टसी तर हॅरी पॉटरची लेखिका कोण? जे.के. रावलिंगनी पण नाही लिहिली की नाहीच आहे, इथे एक्साइटमेंटच नाही. अहो पहिल्या पानावर आहे. त्याच्यानंतर राजदीप सरदेसाईंनी काय केलं ते आपल्याला माहितीच आहे की तिकडच्या लोकांशी जाऊन बोलणं की इतकं काय आहे मोदी. एका माणसाला ते म्हणाले की तुमच्याबद्दल लोक असं म्हणतात. आता लोक असं म्हणतात ही पण एक फार मोठा मुखवटा आहे यांचा, काहीतरी स्वतःच्या मनातलं सांगायचं. लोक असं म्हणतात, कोण आहे ते लोक? आम्हाला तर नाही दिसले. तर ते म्हणाले राजीव सरदेसाई म्हणाले की लोक असं म्हणतात की तुमच्याकडे पैसा आला पण क्लास आला नाही. काही लोक चिडले त्यांच्यावर. तर कोणीतरी राजदीप सरदेसाईला म्हणतं की तू विकला गेलेला पत्रकार आहेस. आता या प्रसंगाची एक 10 सेकंदाची क्लिप आहे. आधी त्या 10 सेकंदाच्या क्लिपमध्ये 2 लोकांमध्ये काहीतरी द्वंद्व
पेटलेलं आहे, अशी ही क्लिप आली. त्याच्यावर इंडिया टुडेमध्ये राजदीप सरदेसाई होते. इंडिया टुडेच्या एका दुसऱ्या पत्रकारांनी लिहिलं की कसा हा माणूस आहे, हा जो म्हणजे राजदीप सरदेसाईशी जो भांडत होता तो, त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. त्याच्यानंतर 20 सेकंदाची एक क्लिप आली ज्याच्यात स्पष्टपणे दिसलं की तो माणूस राजदीप सरदेसाईला काहीतरी बोलला. राजदीप सरदेसाईंनी आपला कोट काढला आणि पहिला प्रहार राजदीप सरदेसाईंनी त्याच्या अंगावर केला. म्हणजे मुष्टियुद्धाची सुरुवात, पत्रकार नसतील पण उत्तम मुष्टियोद्धे असतील, त्या राजदीप सरदेसाईंनी केली हे उघड आहे. त्यावर ह्या पत्रकारांनी कॉमेंट काय केली, नाही जरा आणखीन खोलात जाऊन तपासलं पाहिजे. म्हणजे 10 सेकंदावर त्या माणसाला जेलमध्ये टाकायला पाहिजे, पण 20 सेकंदावर खोलात जाऊन परीक्षण केलं पाहिजे. याचं सातत्याने तुमच्याशी खोटं बोलणारी माध्यमं आणि यांच्यावर आपण असा विश्वास ठेवतो. मला त्यांच्या एकूण ह्याचं कौतुक वाटतं की इतक्या वेळा खोटं बोलून, इतक्या वेळा त्यांना पकडून ते पुन्हा खोटंच बोलत राहतात आपल्याशी. mediaproofs.com नावाचा एक ब्लॉग साधारण 2011 किंवा 12 साली सुरू झाला. अहमदाबाद मधल्या रवी नारायण नावाच्या एका माणसाने तो लिहायला सुरुवात केला की ही माध्यमं तुमच्याशी कशी खोटी बोलतात, कसं खोटं बोलतात. हे सगळे लोक तुम्ही बघाल तर हे साधारण डाव्या विचारसरणीचे लोक आहेत. त्यांची अशी समजूत असते आणि ते प्रत्येक क्षणी तुम्हाला गप्प बसवायचा प्रयत्न करतात. कुठल्या नावाखाली की आमचं हे स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य. व्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांना आहे ना. आणि मला हा फार असा वाईट अनुभव आला, कारण मी दोन्ही जगांमध्ये फिरलेलो आहे. कारण बहुतेक कलाकार हे थोडेसे डाव्या विचारसरणीकडे झुकलेले असतात. त्याचं माझं एक कारण सुद्धा मला कळू शकतं त्याचं, की कलाकार हा सतत समाजात बदल घडवायच्या प्रयत्नात असतो. सिस्टम पक्की करण्यासाठी एक थोडा वेळ जातो. क्रांती ही पटकन होऊ शकते, उत्क्रांतीला वेळ जातो. त्यामुळे मी उत्क्रांतिकारक आहे असं कोणी म्हणत नाही. मी क्रांतिकारक विचारांचा आहे, पण उत्क्रांतिकारक विचारांचा आहे असं कोण म्हणतच नाही. कारण त्याला वेळ जाणार आहे, त्याच्यात काही तुमची एक तपश्चर्या लागते त्याला. त्यामुळे कलाकार थोडे झुकलेले असतात. मला अगदी मान्य, मी त्या विचारसरणीला जवळून बघितलंय. काही प्रमाणात त्यांच्यासारखा मी होतो सुद्धा. पण माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही एक शब्द त्यांच्या विरुद्ध बोललात तर ते अत्यंत डूख धरून बसतात आणि तुमच्यावर उलटा प्रहार ते करतातच करतात. मी मराठी अभिमान गीत करून 8 वर्ष झाल्यानंतर लोकसत्तेमध्ये मी रिकामटेकडा संगीतकार आहे आणि मी मराठी अभिमान गीताचं मार्केटिंग करतो असे आरोप लोकसत्तेच्या संपादकांनी केले. परत रिकामटेकडा संगीतकार आहे मी समजा, तर मी माझ्या पैशावर रिकामटेकडा आहे ना. मी थोडंच, मला JNU सारखं कोणीतरी स्कॉलरशिप देते रिकामटेकडेपणाने काम करण्यासाठी. आणि प्रचंड व्यग्र असलेल्या लोकांना रिकामटेकडेपणाचे फायदे कळत नाहीत, हेही माझा अनुभव आहे. म्हणजे जसं काही कुबेर हे अग्रलेख न लिहिता व्यग्रलेखच लिहित होते इतके वर्ष, पण आजपर्यंत मी एकही गाणं परत नाही घेतलं माझं. कुबेरांनी अग्रलेख घेतला पाहिजे की पब्लिक डोमेन मध्ये टाकून की नाही हे चुकीचं आहे, मला माफ करा, मला क्षमा करा, मी तुमच्या भावना दुखवल्या म्हणून मी नाही घेतलं परत मागे. हे लोक तुम्हाला सतत शहाणपणा शिकवतात. हे लोक स्वतःला पुरोगामी म्हणतात आणि आपणही त्यांना पुरोगामी म्हणतो. हे चूकच आहे.
हे लोक पुरोगामी नाही, अत्यंत प्रतिगामी लोक आहेत. कारण ज्यांना जॉर्डन पीटरसन नावाचा जो मानसोपचार तज्ज्ञ आहे कॅनडातला, तो त्यांना या अशा लोकांना ट्रायबल म्हणतो. कारण यांची ओळख हे कायम एका झुंडीमध्ये सांगतात की आम्ही या विचारसरणीचे लोक आहोत, आम्ही असो. अहमद शरीफ नावाचा एक आरजे जेव्हा असा प्रश्न निर्माण झाला की मुसलमानांना असं करतात, मुसलमानांना तसं करतात, हे हिंदुत्व राज्य, तर तेव्हा तो म्हणाला की असं काही नाहीये. जेव्हा त्याला विचारलं असं तू का म्हणतोस बाबा, तर त्याने फार मार्मिक उत्तर दिलं. तो म्हणाला की आज मी यांच्या कम्फर्ट झोन मधल्या आयडेंटिटीमध्ये पडतो म्हणून ते आज माझी बाजू घेत आहेत. पण उद्या समजा एखादा सेक्शुअल हॅरॅसमेंटचा हे झाला तर मी यांच्या कम्फर्ट झोन मधला नाही अशा गटात पडणार आहे, म्हणजे पुरुष. कधीतरी ते मला खायला येणारच आहेत. तर माझी ओळख आहे, माझी जी आयडेंटिटी आहे ती मी एखाद्या गटात कशाला सांगू, मी एखादी झुंडीचा मी भाग आहे असं म्हणून मी कशाला सांगू. तर हे कायम ते तुमच्याशी करत राहतात, कायम ही आयडेंटिटी विरुद्ध ती आयडेंटिटी. खरं भारतीय माणसाला एक काय म्हणतो त्याला प्लुरल आयडेंटिटीची सवय झालेली आहे. आपल्याला माहिती आहे मी एकाच वेळी मराठी माणूस आहे आणि मी एकाच वेळी भारतीय माणूस आहे, याच्यात मला कुठल्याही प्रकारचा एक कलह किंवा कुठल्याही प्रकारचा एक कॉन्फ्लिक्ट असं वाटतच नाहीये. मी जितका मराठी माणूस आहे, जितका मला मराठी असल्याचा अभिमान आहे, तितका मला भारतीय असल्याचाही अभिमान आहे. पण सतत तुम्हाला तुमच्या आयडेंटिटीवरनं तुम्हाला ते सारखं टोचत राहते. मराठी अभिमान गीताच्या खाली तुम्ही समजा कॉमेंट्स वाचल्यात तर ज्या विरुद्ध कॉमेंट्स आहेत त्यातल्या 90% कॉमेंट्स या जातीयवादी आहेत. तर तुमच्यावर सतत हे, आणि हे सगळे तथाकथित पुरोगामीच लोक आहेत ज्यांच्याबद्दल तुम्ही म्हटलेला आहे. पोल खोल या पुस्तकामध्ये मला फार मजा वाटली आणि मी मराठीचा पुरस्कार आहे, पण मला असं वाटतं की हे पुस्तक इंग्रजीमध्ये पण आलं पाहिजे. याचं कारण असं आहे की डॉक्टर परीक्षित शेवडे यांनी लिहिलेलं आहे की आंबेडकरांना कसं त्यांची जी छवी आहे ती कशी मोडून तोडून तुमच्या समोर या पुरोगामी लोकांनी आणलेली आहे. तथाकथित पुरोगामी, परत वापरतो हा शब्द, की त्यांनी लिहिलेलं आहे की आंबेडकर म्हणाले होते की एज्युकेट, ॲजिटेट अँड ऑर्गनाइज, आणि तुम्ही लिहिलेलं आहे की त्याचं एज्युकेट, ऑर्गनाइज अँड ॲजिटेट असं. आता एक शब्द इकडचा तिकडे नेल्यामुळे तुमच्या सगळ्या त्याच्या आपण ज्या तऱ्हेने ती गोष्ट समजतो याच्यात जमीन अस्मानाचा फरक पडतो. की तुम्ही आधी शिका, मग संघर्ष करा आणि मग संघटित व्हा. त्याच्याऐवजी तुम्ही शिका, संघटित व्हा आणि संघटित होऊन संघर्ष करा. याला वेगळा रंग आहे. जसं तुम्ही बघाल आणि तुम्ही गेल्या 8 वर्षाचे कुठलेही इंग्रजी वर्तमानपत्र काढून बघा तर काश्मीरी मायग्रंट म्हणतात लोक. काश्मीरी मायग्रंट, काश्मीरी रेफ्युजी म्हणत नाहीत. कारण मायग्रंट म्हणजे स्वेच्छेने कुठेतरी काम करायला आलेला आणि रेफ्युजी म्हणजे ज्याची इच्छा नव्हती इथपर्यंत यायची, त्याला बाहेरनं हाकललेलं आहे आणि म्हणून तो अनिच्छेने दुसऱ्या प्रदेशात आलेला माणूस, जो एक निर्वासित आहे जो. तर हे तुम्हाला सतत ते मायग्रंट शब्द वापरणार आणि तुम्ही हळूहळू सवयीमुळे तुम्ही मायग्रंट, काश्मीरी मायग्रंट, तुम्ही काश्मीरी मायग्रंट शब्द वापरायला लागता.
भाषेचा उपयोग हा फक्त संज्ञापनाकरता होतो किंवा एक कल्पना दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याकरता होतो एवढाच नाहीये. तो तुमच्या संस्कृतीशी इतका निगडीत आहे, तुमच्या विचारसरणीशी इतका निगडीत आहे. जपानमध्ये एक रिसर्च केला आणि त्याच्यात असं लक्षात आलं की जॅपनीज मध्ये एक बाई बोलत असताना ती कॉन्झर्वेटिव्ह कल्पना जास्त बोलायची आणि ती कॉन्झर्वेटिव्ह व्हायची, आणि इंग्रजीमध्ये ती बोलताना ती जास्त पुरोगामी व्हायची, तीच बाई. इतका भाषेचा अंतर असतं. मी मराठी वाचन माझं वाढायचं, कारण मी इंग्रजी माध्यमात शिकलो पूर्णतः, म्हणजे अगदी 3rd इयर पर्यंत माझा आणि मराठीचा शून्य संबंध होता. मी गोनी दांडेकरांची पुण्याएकाची भ्रमणगाथा हे पुस्तक वाचलं आणि माझ्या एक छोटीशी गोष्ट लक्षात आली की इंग्रजी भाषेमध्ये जगातलं उत्तम साहित्य असेल, पण माझ्याशी नातं सांगणारं साहित्य हे केवळ आणि केवळ मराठी भाषेत आहे. त्यामुळे ती मला वाचलं पाहिजे. हे मराठीच्या उद्धारासाठी मी नाही केलं, हे मी माझ्या स्वतःच्या उद्धारासाठी केलं, स्वतःच्या उत्कर्षासाठी केलं. पण मराठी वाचन झाल्यानंतर मी काफ्का, मिलान कुंडेरा या सगळ्या युरोपियन डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या एका काय म्हणतो ग्लॅमरमधनं बाहेर आलो. आणि माझ्या असं लक्षात आलं की सत्य हे जास्त आपल्या जमिनीशी निगडीत आहे. ते कोणीतरी वरून लादता कामा नये, ते मातीतनं उगवलं पाहिजे, तर आपण त्याला मानू शकतो. तर इतकी साधी गोष्ट कळायला मला आयुष्याची साधारण 20 वर्ष जावी लागली. हे माझं शिक्षण मराठी माध्यमातून झालं असतं तर मला कदाचित ही गोष्ट थोडीशी लवकर कळली असती, कदाचित कळलीही नसती. कारण मी आज बघतो ते अनेक मराठी माध्यमातले लोक जास्त इंग्रजीत बोलतात आणि त्याचा पगडा आहे त्या लोकांना, बाहेर न आलेल्या सगळ्या. पोलखोल मधली अशी अनेक छोटी छोटी प्रकरणं आहेत ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की जे तुमच्यापर्यंत विकृत करून सांगितलेलं सत्य आहे ते तुमच्या पुढे अत्यंत परखडपणे मांडलेलं आहे. आंबेडकरांबद्दल, आंबेडकरांच्या BBC-वरच्या तुम्ही मुलाखतीचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यात त्या BBC-वरच्या मुलाखतीत आंबेडकरांनी गांधींबद्दल काय म्हटलेलं आहे हे तुमच्यापर्यंत कधीच पोचवत नाहीत लोक, कधी सांगतच नाही. कायम आंबेडकरांना जे अनुसारक असतात आंबेडकरांचे, ते आम्ही कसे गांधीवादी आहोत असं सांगतात. आणि याच्यात म्हणजे हे दोन्ही सुद्धा परत आग, विस्तव आणि पाणी याच्यासारखंच आहे. कारण आंबेडकर त्या BBC-च्या व्याख्यानामध्ये म्हणजे त्यांच्या मुलाखतीत असं म्हणाले की आय न्यू गांधी बेटर दॅन मोस्ट बिकॉज ही ओपनड हिज रिअल फँग्स टू मी अँड आय कुड सी द इनसाइड ऑफ द मॅन. इफ आय डिसलाईक हिम इट इज ओनली बिकॉज आय लव्ह इंडिया मोर. हे युट्यूबवर आहे, हे सगळ्यांना सहज उपलब्ध होईल असं आहे, आणि तरीही आपण तिथपर्यंत पोचू शकत नाही. इतक्या भिंती आपल्या आजूबाजूला या तथाकथित पुरोगाम्यांनी, या तथाकथित पुरोगामी स्वतःला इतिहासकार मानवणाऱ्या लोकांनी आजूबाजूला करून ठेवलेलं. एखादं ताशकंद फाईल्स येतं, एखादं युअर प्राईम मिनिस्टर इज डेड किंवा असं पुस्तक येतं, एखादं पोलखोल किंवा एखादा प्रहार येतो. पण 90% आजची मुलं जे वाचतायत ते राम गुहाने लिहिलेला इतिहास वाचतात. याच्यात म्हणजे इंग्रजीत एक वाक्य आहे की नेव्हर ॲट्रिब्यूट टू मॅलिस व्हॉट यू कॅन एक्सप्लेन बाय स्टुपिडिटी. तर म्हणजे सगळंच काही द्वेषामुळे चाललंय असं नाहीये, काही प्रचंड मूर्खपणामुळेही सगळा घोळ चालू आहे. आणि बहुतेक आपल्याला दिसतं
की लोक झुंड करून जेव्हा आपल्यावर ट्विटरवर तुटून पडतात, डॉक्टरांवर तर खूप तुटून पडतात. मी बाजूला उभा राहून ती मजा बघत असतो खरं तर. पण यामध्ये आता समाज माध्यमांनी ज्ञानाचं पूर्णतः लोकशाहीकरण केलेलं आहे. आपल्याला ते माहिती आहे, आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आणि हे लहान लहान कार्यक्रम आहेत, ही जी पुस्तकं आहेत ती तुम्हाला त्या सत्यापर्यंत पोहोचवत आहेत. याच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड ऋण आहे. कारण हे आज परखडपणे बोलणं हे अत्यंत याला एका अर्थाने धैर्य लागतं. त्याचं कारण की सरकार कुठल्याही विचारसरणीचं असो, ज्याला एक सांस्कृतिक पर्यावरण किंवा इकोसिस्टम असं म्हणतात, ती अजूनही डाव्या विचारसरणीचीच आहे. आणि त्यांच्या विचारसरणीतच प्रॉब्लेम आहे की त्यांना पूर्वी जसं संगीतामध्ये एका घराण्याकडे तुम्ही शिकायला गेलात तर तो गुरु दुसऱ्या घराण्याच्या गायकाचं ऐकू द्यायचा नाही तुम्हाला, तसं या घराण्यांचं आहे की ते तुम्हाला दुसऱ्या विचारसरणीचं ऐकूही देत नाहीत. आज परवाची गोष्ट आहे, विवेक अग्निहोत्री रटगर्स युनिव्हर्सिटीमध्ये गेला आणि ऑड्री ट्रस्क नावाची लेफ्टिस्ट इतिहास तिथे शिकवणाऱ्या एक प्रोफेसर बाई आहेत, त्यांनी प्रचंड तिथे विद्यार्थ्यांचे हे केले की विवेक अग्निहोत्रीला बोलू द्यायचं नाही. तुम्ही कशाला घाबरताय? समजा विवेक अग्निहोत्री उजव्या विचारसरणीचं काहीतरी बोलत असेल तर ते खोटंच आहे ना तुमच्या मते, तर बोलू द्या. पण हे तुम्हाला बोलू देत नाहीत. आणि मला याचा अनुभव पण मिळालेला आहे, मला याचा वैयक्तिक फटकाही बसलेला आहे. जे लोक तुम्हाला आदराने कार्यक्रमांमध्ये बोलवायचे, टीव्हीमध्ये बोलवायचे, वर्तमानपत्रांबद्दल तुमच्याबद्दल एक दोन चांगले शब्द बोलायचे, ते तुम्हाला आधी अनुल्लेखाने मारायला सुरू करतात. मग ते तुम्हाला ट्विटरवर ब्लॉक करतात आणि मग ते तुमचं नाव न घेता तुमच्या विरोधात सतत बोलत राहतात. हा मला मिळालेला अनुभव आहे. तुम्ही मला विचारत, मी दोन्हीकडे नांदलेलो आहे, त्यामुळे कुठलं जास्त चांगलं आहे, तर माझं मत आहे की हे जास्त चांगलं आहे. कारण इथले लोक किमान समोरासमोर भांडतात आणि त्यांची चर्चा करायला ना नसते. मग विवेक अग्निहोत्री सारखा एखादा उजव्या विचारसरणीचा जो एक हे आहे फिल्म मेकर आहे, तो त्याच्या चित्रपटात फैज अहमद फैजची कविता घेतो, त्याला त्याच्यात काही गैर वाटत नाही. पण तुम्ही विचार करा, JNU मध्ये जे स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याबरोबर केलेलं आहे, तर तिथे तुम्ही विचार करा, एखादा अदूर गोपालकृष्णन किंवा आनंद पटवर्धन हे सावरकरांची कविता वापरतील का? वापरतील, पण ती विकृत करून वापरतील, त्याची मोडतोड करून वापरतील, ते कसा सैतानाचा अंश आहे याच्यात असं म्हणून वापरतील. आपल्याला विकृत सत्य नको असेल तर डॉक्टर शेवडे आणि डॉक्टर शेवडे तुम्हाला सतत लिहित राहायलाच पाहिजे. आणि आमच्यासारखे जे सामान्य लोक आहेत त्यांच्यापर्यंत ही पोलखोल करत असत्यावर प्रहार करतच राहायला पाहिजे. असं मी तुमचा एक वाचक म्हणून अधिकाराने तुम्हाला तुमच्याकडे एक मागणी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मला इथे बोलवल्याबद्दल आभार, धन्यवाद.